रमा बाळाकडून तुम्हाला गोड गोड शुभ सकाळ. तर झोपेत बघा कसं असतंय रमा बाळ. तर रमा बाळाचे बाबा पण चालले होते कामाला. त्यांचे हेडफोन राहिले, मग परत आले होते हेडफोन घ्यायला. मला काही काम सांगितलं की रमा बाळाच्या पप्पाला खूप हसायला येतं. कसे हसतायत बघा. आणि ते पिल्लूला मी बसवलं होतं खुर्चीमध्ये. तर कसं चाललं होतं तिचं नाटक. एकदम असं म्हणजे तोल सांभाळायचा प्रयत्न करत होती त्या खुर्चीवरती. आज काही मॅडमना खाली बसायचंच नव्हतं, अंगावरतीच खेळायचं होतं, पण मी तिला खाली बसवूनच ठेवलं होतं. इथे बघा रमा बाळासोबत माझी थोडीशी मज्जा चालली होती, गंमत करत होती मी तिची. थोडंसं तिच्या हातावरती असं मारलं की हसायची जोराजोरात, मारलं की हसायची जोराजोरात. काय चाललं होतं काय माहिती तिचं. तिला लय हसायला येत होतं बघून माझ्याकडं. मग काही संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. अनिकेत आला होता, बोलला चिकन करूयात. म्हटलं ठीक आहे करूया चिकन. मग काही कांदा कापून घेतला, अद्रक लसूण पेस्ट टाकली त्याच्यामध्ये आणि सगळे मसाले टाकून घेतले. आणि चिकन मसाला तर मस्टच आहे. चिकन मसाल्याशिवाय मला चिकन खाल्ल्यासारखंच वाटत नाही. मग खोबऱ्याचं वगैरे बारीक केलेलं वाटण पण टाकून घेतलं त्याच्यामध्ये. एक साईडला माझं भात पण करायचं चाललं होतं. चिकन भातच करणार होते मी वेगवेगळं, कारण की रस्सा भाजी नव्हती, त्यामुळे म्हटलं चिकन भातच करावा. मग तिकडे पण चालू होतं करणं, कारण की आज सगळ्यांनाच भूक लागली होती आणि माझा अजून स्वयंपाक झाला नव्हता, कारण की पिल्लू झोपली नव्हती. ती सारखी अशी तिच्या शेजारी आता कोणी ना कोणी लागतंच कंटिन्युअसली. सोडलं थोडंसं तरी रडायला लागते. आणि किचनमध्ये घेऊन गेले की भीती वाटते मला, कुकर वगैरे लावलेला असतो, त्यामुळे मी एकटी असताना काही तिला घेऊन जात नाही किचनमध्ये. आता पहिलं तरी घेऊन जायचे. आणि आता अनिकेत आल्यानंतरच मग मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती. मस्त कोथिंबीर टाकून घेतली आणि चिकन शिजवून घेतलं होतं. छान झालं होतं चिकन. आणि इकडे भाकरी पण करायला घेतल्या मी नंतर लगेच. इकडे साहिल मला काहीतरी सांगत होता, असं असं काय सांगत होता काय माहिती. तर जेवून घेतलं मग आम्ही. तर असा होता माझा आजचा दिवस. ओके बाय.